नमस्कार महाराज मित्रांनो, तुमच्या समोर परत एक जबरदस्त अळीनाशक म्हणा नंतर कीटकनाशक म्हणा, म्हणजे हे सकिंग पेस्टही कव्हर करतं. थ्रिप्स असू द्या, मावा असू द्या आणि अळी तर विचारूच नका. सगळ्या प्रकारच्या अळींना मारतं मित्रांनो, आणि नेक्स्ट लेवलला जाऊन मारतं. असं नाही की मारेलच बुवा, कांडच करतं ते. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे फ्लुक्झामेटामाइट 10% EC घटक आहे. कंपनी कुठली आहे ते सांगतो. पहिले तुम्ही जवळ येऊन बघू शकतात. लोगो दिलेला आहे ट्रॅक्टर ब्रँडचा, IL इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड याचा प्रोडक्ट आहे. प्रोडक्टचं नाव आहे मित्रांनो शिनवा. सगळ्या प्रकारच्या आळ्या मारतं बरं का. म्हणजे तुम्ही असू द्या, आम्हाला एकदा प्रॉब्लेम आला होता की आम्ही चांगले औषधं मारून टोमॅटोला टुटा ॲब्सोल्युटाची आई जातच नव्हती. ते हे औषध कव्हर करतं एकदम चांगल्या प्रकारे. मग तुम्ही थ्रिप्स असू द्या, थ्रिप्स कुठलाही असू द्या, तुम्हाला ब्लॅक थ्रिप्सला सुद्धा याचे चांगले रिपोर्ट्स आहेत महाराज. ब्लॅक थ्रिप्स सहजासहजी जात नाही आहे सध्या, तरी हे एकदम जबरदस्त पद्धतीने काम करतं. आणि नंतर मावालाही कव्हर करतं, नंतर नागअळीलाही कव्हर करतं. आणि याचा रिपोर्ट जो आहे हा 15 ते 21 दिवस नोटेड केलेला आहे महाराज. कुठल्याही कंडिशनला चालतं. म्हणजे तुमचं वातावरण खराब असेल, चांगलं असेल आणि एकदम नॉकडाऊन इफेक्ट आहे, लगेच रिझल्ट लावतं. अशा पद्धतीने काम करतं. याच्यामध्ये मोड ऑफ ऍक्शन महाराज ट्रान्सलॅमिनार, इंजेक्शन आणि कॉन्टॅक्ट आहे. याच्यामुळे मारण्याची याची पद्धत जी आहे तुम्ही व्यवस्थित समजली तर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे रिपोर्ट येतील. याला मारताना महाराज जास्तीत जास्त म्हणजे जवळपास सर्व प्लॅन्ट कव्हर झालं पाहिजे, जेणेकरून त्याचा इमल्सिफाईल कॉन्सन्ट्रेट आहे तो पानाला पूर्ण कव्हर झाला पाहिजे. हे काय होतं, पानाच्या वरच्या बाजूला पडलं तर खाली पडतं. हे थोडंसं कॉन्टॅक्ट आहे, तर याला जास्तीत जास्त पानाच्या संपर्कात येऊ द्या. म्हणजे झाडाच्या संपर्कात. तुम्ही म्हणाल मी वरवर मारून जाईल, तर याचे रिपोर्ट तुम्हाला साजेसे येणार नाही, कारण की औषध खूप जबरदस्त आहे. तुम्हाला 2 पैसे मोजावं लागणार आहेत, म्हणून एवढं डिटेलमध्ये सांगतोय. हे ट्रान्सलॅमिनर असल्यामुळे जेवढ्या भागावर पडेल तिथल्या लगेच खाली जाईल मित्रांनो. म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये त्या पानांमध्ये फ्लो होईल. जेव्हा आळी किंवा थ्रिप्स ते औषध किंवा तिथला रस शोषायला जातील किंवा ते पान खायला जातील, तर ते तिथेच पॅरालिसिसने मरतात महाराज. हा गॅबा चेनला तिथं, म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे फक्त नर्वस सिस्टीम डॅमेज करून टाकतं. म्हणजे त्या खाल्लं की त्याचा पूर्ण मज्जातंतू कामातून जातो, पॅरालिसिस होतं आणि पूर्णपणे मरण पावतं. एवढ्या जबरदस्त पद्धतीने काम करतं. आता राहिली याची वापरण्याची पद्धत. तर हे मित्रांनो 1 मिली 1 लिटरला टाकून तुम्ही वापरू शकतात. कुठल्याही अवस्थेत वापरा. हे कुठल्याही फंगिसाइड सोबत चालू शकतं, कुठल्याही केमिकल सोबत चालू शकतं, कुठल्याही म्हणजे आपलं फर्टिलायझर सोबत तुम्ही याला वापरू शकता. छान रिपोर्ट आहेत, ज्याचे रिपोर्ट बऱ्याच लोकांनी घेतले असतील. मिरचीवर याचे छान रिपोर्ट आहेत, टोमॅटोवर छान आहेत, फार म्हणजे वांग्यासाठी याचे रिपोर्ट छान आहेत. तर नक्की वापरा मित्रांनो. आणि हे जे आहे थोडीशी याची किंमत जी आहे थोडी जास्त आहे म्हणजे याचं काम बी तेवढंच आहे मित्रांनो. त्याच्यामुळे कामाच्या मानाला किमतीशी तुम्ही मोजू नका. आता बरेच जण मला कमेंट करतात किमतीवर, तर हे